योगी विठ्ठल 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 मम वाचमिमां प्रसुतां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्ती विलोक तो येन समाधी राजा वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगं शिरसा गुरन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ठाला विठाला 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 संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी वाङ्मय सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान पांडुरंग परमात्म्याचे असीम आघात लाडके डेरीवाळ भक्त प्रेममूर्ती नामदेवराय यांचा सर्वांच्या परिचयाचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री नामदेवराय संतांच्या संगतीमध्ये असलेले सुख आणि कलियुगातील साधूंची थोरवी गातात ठाला विठाला 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 अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे हे जरी सर्वांना ज्ञात असलं तरी सांगणे हे वाक्याचं आद्य कर्तव्य। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्ववंदित ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत संत श्रेष्ठ तुकोबाराय व 20व्या शतकातील महान भगवत भक्त ब्रह्मीभूत मोतीराम महाराज गुरुनाम गुरु मारुती महाराज आदी करून सकल संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या श्री क्षेत्र बोरगाव नगरीमध्ये हा ब्रह्मीभूत मोतीराम महाराज यांचा पारंपरिक वडिलोपार्जित चालू असलेला भव्य दिव्य एकदिवसीय नेमाचा कार्यक्रम आज आपल्या गावामध्ये संपन्न होत आहे। त्यानिमित्ताने जमलेली सर्वच परिसरातील गायनाचार्य मर्दंगाचार्य मंडळी आपणही गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात। उत्कृष्ट साऊंड सिस्टम या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे तेच आमचे कुकडे भाऊ यांनाही मनापासून धन्यवाद देतो। बहुसंख्येने आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात माता भगिनी आहेत सर्वांच्या चरणी नारदाच्या गादीवर विनम्र भावे अभिवादन करतो आणि याच ठिकाणी मी सेवेला सुरुवात करतो। ठाला विठाला 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 आता आजची सेवा म्हणजे हे हाजरीचे कीर्तन आहे आणि प्रत्येकाला 20 मिनिटं वेळ दिलेला आहे। खरं पाहता बोरगाव म्हणजे
आमच्यासारख्या नवोदित कीर्तनकाराची नांदीच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हा मोतीराम महाराज यांचा नेम म्हणजे पुढे येणाऱ्या पिढीला एक प्रकारची प्रेरणाच आहे. अनेक ज्येष्ठ मंडळी, जुनी जाणती मंडळी या नेमाची प्रथा परंपरा चालू ठेवतात, परंतु तरुणांचं सुद्धा तितकंच योगदान इथून पुढे लाभणार आहे. कारण हे चालवण्यासाठी कोणीतरी आपल्याला लागणार आहे. म्हणून माझ्या वाटेला ही सेवा आलेली आहे. जसा श्री गुरु महाराज मोतीराम महाराज बुद्धी देतील तसा अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो. सज्जना हो, साधूचं महत्व कालही आगाध होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. संतांचा महिमा कालही श्रेष्ठ होता, आजही श्रेष्ठ आहे आणि उद्याही श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणसाल का? तर भगवान प्रभुराम श्रीरामचंद्राच्या मंदिरासाठी आपल्याला 500 वर्ष झगडावं लागलं, परंतु त्याच अयोध्या भूमीमध्ये हनुमंतराची रामगडी हनुमंतगडी केव्हापासून उपस्थित आहे, परंतु रामाच्या मंदिरासाठी आपल्याला भांडावं लागलं. म्हणून साधूचं श्रेष्ठत्व कालही श्रेष्ठ आहे, आजही आहे आणि उद्याही आहे. पंढरपूरला तुम्ही आम्ही सर्वजण जात असतो. आषाढी कार्तिकीच्या वारी निमित्ताने ज्यावेळेस आपण पंढरपुरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपण सर्वप्रथम कोणाचं दर्शन घेतो? पुंडलिक रायाचं. भगवान पांडुरंग परमात्मा श्रेष्ठ असून देखील आपण साधूचं दर्शन घेतो का? तर साधूंचा महिमा कालही श्रेष्ठ होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. ठाला विठाला 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 भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त नामदेवराय. नामदेवराय म्हणजे काय हे आजकालचे भक्त होते. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. अभंगामध्ये संतांचं महत्व आणि संतांच्या संगतीमध्ये काय सुख आहे याचं प्रतिपादन करतात. ज्यावेळेस ज्ञानोबरासोबत नामदेवराय तीर्थयात्रेला गेले त्यावेळेस त्यांना जे काही अनुभव आला त्या अनुभवाच्या माध्यमातून त्याला आलेला अनुभव नामदेवराय कदाचित ते सुख समजून आपल्याला सांगत असतील. आणि खरं संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, सुख या संत समागमे दहन होती सकळ करमे सर्व काळ प्रेमे डुलत सो. तुकोबाराय म्हणतात संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. सुख कसं आहे? भगवान परमात्मा एकमेव सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. हा सुखरूप असणारा आणि सुखाचा परमार्थ असणारा आपण ज्यावेळेस संतांच्या संगतीमध्ये जात असतो त्यावेळेस आपल्याला त्या परमात्म्याची भेट होत असते आणि त्याच ठिकाणी आपल्याला सुख मिळते. का? संतांची संगत केल्यामुळे भगवान परमात्मा आपल्याला कळला.
बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. किंवा संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. ठाला विठाल 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 संत जरीही सर्वसामान्य माणसासारखे दिसत असले तरी वास्तविक पाहतात ते आपल्यासारखे दिसत नाहीत. दिसत असले तरी वास्तवात ते तसे नाहीत. का? समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणून हे लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारिके. संत श्रेष्ठ तुकोबाराय, तुकोबाराय यांना त्या काळातील लोकांनी अफाट त्रास दिला. मंबाजी नावाच्या भटाने तर त्यांना काठीने मारलं. आणि ज्यावेळेस तुकोबाराय कीर्तनाला गादीवर उभं टाकायचे आणि मंबाजी भट तिथे दिसत नव्हते, तेव्हा त्यांच्या मनामध्ये तळमळ व्यक्त व्हायची, का आले नसतील. मग तुकोबाराय मंबाजी बुवाच्या घरी जायचे आणि म्हणायचे, मंबाजी बुवा माझं चुकलं, तुम्ही माझ्या कीर्तनाला नाहीत, मला उणीव वाटत आहे आणि तुम्ही कीर्तनासाठी चला. साधूचं श्रेष्ठत्वच एवढं मोठं आहे की वेळूच्या काठीने मारल्याच्या नंतर देखील तुकोबाराय मंबाजी भट्टाला जाऊन विनवणी करतात. हे तुकोबारायचं श्रेष्ठत्व, मनाचा मोठेपणा पाहून देहू नगरीतील अनेकांनी तुकोबारायला विचारलं, तुकोबाराय तुम्ही एवढं श्रेष्ठ कार्य करत आहात, नेमकं तुम्ही आहात तरी कोण? तर तुकोबाराय म्हणतात, तुम्ही मला विचारू नका, पुसने ते पुसा पांडुरंग, पुसने ते पुसा पांडुरंग, पुसने ते पुसा पांडुरंग, पुसने ते पुसा. नवे तुका म्हणे दिसतो मी तैसा, नवे तुका म्हणे दिसतो मी तैसा, तुकोबाराय तुम्ही एवढी ख्याती करत आहात, अद्वितीय पुरुष आहात, नेमकं तुम्ही आहात तरी कोण? असं तुकोबारायला देहू वाश्याने विचारल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात, मला विचारू नका, तुम्ही साक्षात पांडुरंगाला विचारा. का? साधू थोर जाना कलियुगी. ठाला विठाला विठाला साधूचा श्रेष्ठत्व कलियुगामध्ये इतकं आगाध आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. किती थोरपण आहे साधूंचं कलियुगात. तर ब्रह्मीभूत मोतीराम महाराज यांच्या जीवनावरील थोडा चरित्र भाग सांगतो आणि माझ्या वेळेमध्ये मी शिवेला पूर्णविराम देतो. का? तर बरीचशी ज्येष्ठ मंडळी कीर्तनकार, माझ्याही पेक्षा विद्वान मंडळी, रामचंद्र महाराज असतील, कांता महाराज असतील, भाटेश्वर महाराज असतील, आमचे युवा महाराज मंडळी आहेत, राम महाराज आहेत, उद्धव महाराज आहेत, संभाजी महाराज, बबन महाराज, बरीचशी यात मांदियाळीच आहे. गुरुजी, दिवाळी जरी 7-8 दिवसाच्या नंतर असेल तरी बोरगाव मध्ये मला वाटतं आजच खरी दिवाळी झालेली आहे. का? दसरा दिवाळी तोची आमा सण, संत सखे जन भेटे दिल. ठाला विठाला विठाला ब्रह्मीभूत मोतीराम महाराज यांचा जन्म दौलतराव वडील आणि माता सरस्वती माई यांच्या पोटी जन्म झाला. परभणी जिल्ह्यामध्ये
पालम या नगरीमध्ये महाराजांचा जन्म झाला. सज्जना हो, बऱ्याचशा मंडळीला आई बापाचा स्नेह जास्त काळ लाभत नाही. त्याच्यामध्ये आपल्या परमार्थातील संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांना आई वडिलाचा स्नेह जास्त काळ भेटलाच नाही. मग पुढील जीवन महाराजांनी आपल्या बहीणबाई ठोळा या गावी आपल्या मेहुण्याच्या घरी घालवलं. आता जातीने ते मारवाडी आणि व्यवसायाने दुकानदार असल्यामुळे त्यांच्या मेहुण्याचा दुकानदारीचा व्यवसाय होता. आता दुकानदारी म्हणलं की उदारीचा विषय आलाच. आता मोतीराम महाराज त्या ठिकाणी चाकरीला असल्यामुळे त्यांचे मेहुणा सांगायचे की बा या व्यक्तीकडून तू आपली उदारी वसूल करून आण. परंतु काही कारणास्तव उदारी न दिल्यामुळे त्या व्यक्तीला बोलून आणण्याचा आदेश दिला जायचा. नव्हे त्याला शिक्षाही दिली जायची. मोतीराम महाराज यांना हे सहन होत नव्हतं. महाराजांचं अंतःकरण पिळवटून जात होतं आणि उदारीची परिपूर्णता होत नसेल तर काही ठिकाणी असा आदेश दिला जावा असं वाटायचं की त्यांच्या चुलीमध्ये पाणी टाका, इतकी कठोर भूमिका घेतली जायची. परंतु हे ब्रह्मीभूत मोतीराम महाराज यांना दुःखमय वाटायचं की बा आपला देह या कामासाठी नाही, आपल्या काहीतरी विशेष आघात करायचे. म्हणून महाराजांनी थेट पंढरपूर गाठलं, चंद्रभागेला स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि गाभाऱ्यात जाऊन पांडुरंगापुढे नतमस्तक झाले आणि पांडुरंगाला म्हणाले, पांडुरंगा आता तुम्हीच माझी माय, तुम्हीच माझे बाप, मला तुमच्यापेक्षा कोणी नाही. नव्हे माझं गणवत गवत आता तुम्हीच. विठ्ठल कुळीचे दैवत, माझे मायबाप आणि तुम्हीच माझ्या कुळीचे कुळदैवत. मोतीराम महाराज यांनी साष्टांग दंडवत घातला आणि आपल्या मराठवाड्याची उज्ज्वल परंपरा आजही आपण ज्या परंपरेमध्ये वावरत आहोत ती म्हणजे लोहगावकर ठाकूरबावाची परंपरा. ब्रह्मीभूत मोतीराम महाराज यांनी ठाकूरबावाकडून माळ घातली आणि तिथून थेट ते डबल पुन्हा परभणी जिल्ह्यात पालममध्ये आले आणि त्या ठिकाणी आले आणि तिथून जे प्रवास सुरू झाला, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगे. मग गावोगाव महाराजांनी ही नेमाची प्रथा परंपरा चालू केली. अनेक गावगाव जायचे, हे गाव ते गाव दुसरे गाव, मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम करत करत महाराजांनी आपल्या मराठवाड्यामध्ये ही नेमाची प्रथा परंपरा चालू केली. मग या नेमाच्या प्रथा परंपरेमध्ये अनेक कीर्तन व्हायची, 5, 10, 15, 20. का व्हायची तर आपला समाज भोळा बाबडा आहे, अशिक्षित आहे, त्यांचा अभ्यास व्हावा ही त्यामागची भूमिका आहे. ठाला विठाला 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 विठाला. मग बरोबर 8 वाजता कीर्तन सुरू व्हायचे आणि सकाळी 6ला त्याची आरती व्हायची. तीच परंपरा आपल्या गावामध्ये आस्था गायत आहे. का या कलियुगामध्ये या साधूंनी आपल्याला ही प्रथा परंपरा लावून दिली. आज आम्ही कीर्तनाच्या निमित्ताने सर हायवेच्या पलीकडेही फिरतो, परंतु जे ओलावा आणि जी नरमाई ह्या आपल्या गोदापट्ट्यामध्ये आहे ती पलीकडच्या साईडला नाही. का तर तिकडे मोतीराम महाराज मारुती महाराज पोहोचलीच नाही.
हे आपला एवढा पट्टा आणि डायरेक्ट आदिलाबाद तेलंगणा या ठिकाणी महाराजांची नेम झालेली आहे. हो, आदिलाबादला देखील महाराजांची कीर्तन झालेली आहे. आपला हे मराठवाडा आणि पूर्ण तिकडं इतका प्रचार आणि प्रसार या साधू संतांनी केलेला आहे. परंतु आता ही प्रथा परंपरा आपण का चालवायची? एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. बरेचशी मंडळी म्हणतील पैसा जास्त झाला, वेळ जास्त झाला, या भजनाला कीर्तन करायला काही काम नसेल म्हणून ते ओरडत असतील, भजन करत असतील, आम्हाला झोपी जाऊ देत नसतील. परंतु यामागचा हे उद्देश नाही का? आपण जे हे रात्रभर कीर्तन गायन करत असतो हे तुम्हा आम्हाला आवडेल याच्यामध्ये काय नवल आहे? तर संतांना साधू देवाला याचा नवल वाटत असतो. ठाला विठाला जे भक्त चरित्राते संस्कृती काय होईल महाराज? ते प्राणा परोते आवडती मज निरूते. जे भक्त चरित्राते संस्मृती भक्त तू आवडी सर्व काळ भक्त तू आवडी हरे सर्व काळ भक्ती आवडी सर्व काळ भक्ती आवडी. भक्ता विन देवा काही नावडे भक्ता विना देवा काही नावडे. तू आवडे सर्व काळ भक्त तू आवडी सर्व काळ आवडे सर्व काळ भक्त तू भक्त तो आवडे सर्व काळ. जो कोणी माझ्या संतांचं माझ्या भक्तांचं गुणगान करील त्याचा मला अभिमान वाटत असतो. आपुल्या दासांचा जो करी सोहळा याही भूमंडळा माझी प्रीत. मला ते प्राणापेक्षाही जास्त आवडतात असं देवाचं म्हणणं आहे. म्हणून हे कार्यक्रम आपण नित्यनेमाने चालवले पाहिजे. ठाला विठाला विठाला म्हणून ही अलौकिक परंपरा प्रभूत मोतीराम महाराज गुरुनाम गुरु मारुती महाराज यांनी चालवून आद्य आस्थागात ती चालू आहे. याच्यापेक्षा मोठं थोरपण काय सांगावं? एवढेच नव्हे, इहे लोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा. शरीराचा भ्रम नेणे कदा म्हणजे शरीरावरती सदैव उदास असतात, त्यांना शरीराची आसक्ती राहत नाही. आता अनेक मोतीराम महाराज यांच्या जीवनातील प्रसंग आहेत, परंतु वेळेअभावी आता पुढे परीक्षक बी महान बसलेले आहेत. गुरुजी, एरवीचे कीर्तन आम्ही ठराविक अभंग असतो, अभ्यास करून त्याच्यावर बोललं जातंय, परंतु आजचा अभंग म्हणजे लाईव्ह इंटरव्ह्यू घेतल्यासारखा आहे. एक तर वेळेचं मॅनेजमेंट आणि समोर बसलेली ही ज्येष्ठ मंडळी म्हणजे कातर, या कात्रीमध्ये आपल्याला कीर्तन करावं लागतं. परंतु हाजरीचं कीर्तन म्हणून इथं येऊन उभं टाकून जरी गेलं तरी आपली हाजरीमध्ये हाजीर दिल्यासारखं हे कीर्तन आहे. म्हणून इह लोकी तोची सर्वाभूती श्रम शरीराचा भ्रम नेणे कदा. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात गाईचा दृष्टांत. नम म्हण गाय दूध एक सार. 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 साधू निरंतर व्रततेचा. साधू निरंतर व्रततेचा. साधू थोर जाणा. साधू थोर जाणा. साधू थोर जाणा. साधू थोर जाणा. साधू निरंतर व्रततेचा.
आपणा पारिके नाही ते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी. यथामती यथावकाश अगदी धावत्या वेगामध्ये अभंगाचं चिंतन आपल्यासमोर जसा जमल तसा मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं असेल ते श्री गुरु मोतीराम महाराज यांचा प्रसाद समजून ग्रहण करावं आणि जे काही वाईट असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून सोडून द्यावं. याच ठिकाणी सेवेला पूर्णराम बोलिलेले कुरे वेडे वापुडे उत्तरे करा क्षमा पराज महाराज तुम्ही शुद्ध नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे हे देणे जन्मोजन्मी तुका म्हणे. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज